रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. जनसुराज्याचे कोडोली पूर्व पंचायत समितीचे उमेदवार रणजित शिंदे यांच्या प्रचारार्थ जाखले येथे जोरदार पदयात्रा. कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील कोडोली पूर्व पंचायत समिती गणातून जनसुराज्य पक्षाचे उमेदवार रणजित शिंदे यांच्या प्रचारार्थ जाखले येथे आयोजित पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार अमरसिंह पाटील यांनी सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान झालेल्या कोपरा सभेत बोलताना अमरसिंह पाटील म्हणाले की या मतदारसंघातील माझी उमेदवारी जरी नवी असली तरी या भागाशी माझा जुना ऋणानुबंध आहे. आजवरच्या अनुभवाच्या जोरावर या परिसरात अधिकाधिक विकास कामे आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. त्यामुळे जनतेने मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव यांनी देखील आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाला अधिक बळ देण्यासाठी या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्याचे आवाहन केले. उमेदवार रणजित शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या पदयात्रेत गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव, जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, KR पाटील, शिवाजी जंगम, राहुल पाटील, महादेव देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगर प्रतिनिधी बाबासाहेब कावळे. की माझ्या वडिलांनी या विधानसभेचं 25 वर्ष आपल्या गावात सुद्धा नेतृत्व केलेलं आहे. राजकीय संघर्षाच्या काळामध्ये या गावाने सुद्धा आम्हाला पडत्या काळात सुद्धा साथ दिली आणि त्यानंतरचा प्रवास 2019ला 2014ला मी विधानसभा लढवली. त्यानंतर 2019ला आपल्या हेवेदेवामुळे तालुक्याचं गावाचं भागाचं नुकसान होते. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.